नमस्कार. तुम्हाला ही हॉटेलसारखी लसूण मेथी घरीच बनवायची आहे का? हो ना? तर चला मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट आणि चवदार लसूण मेथी कशी बनवायची ते. त्यासाठी लागणारं साहित्य: एक मेथीची पेंडी मी निवडून घेतली आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, 14 ते 15 लसूण पाकळ्या. लसूण पाकळ्या आपल्याला जास्त घ्यायच्या आहेत कारण आपण लसूणी मेथी बनवणार आहोत. 1 चमचा शेंगदाणे, 1 चमचा डाळवे, 2 लाल मिरच्या, 1 चमचा धने जिरे पूड, 1 मोठा कांदा बारीक कट करून, 1 मीडियम आकाराचा टोमॅटो कट करून, 1 चमचा हळद आणि फोडणीसाठी 3 ते 4 चमचे तेल. सुरुवातीला या मेथीमध्ये पाणी घालून याला मी 3 वेळा धुवून घेत आहे. ही मेथी मी ऑलरेडी निवडलेली आहे. या मेथीला मी धुवून चाळणीमध्ये नितळून घेतली आहे आणि याला आता मी बारीक कट करून घेत आहे. यानंतर मी बनवणार आहे भाजीसाठी लागणारं वाटण. त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये घालत आहे तीळ, शेंगदाणे, डाळवे आणि थोडंसं पाणी. याला मिक्सरवर मी बारीक फिरवून घेणार आहे. याची छान स्मूथ पेस्ट झाली पाहिजे. हे पहा, आपलं वाटण आता तयार आहे. आता यानंतर गॅस पेटवून गॅसवर मी कढई ठेवली आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घातले. तेल थोडेसे गरम झाले की यामध्ये मी घालत आहे 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या. लसूणच्या पाकळ्या थोड्याशा लाल होऊ द्यायच्या. लालसर झाल्या की यामध्ये मी घालत आहे आपण कट केलेली मेथी. या मेथीला मी 1 ते 2 मिनटं छान परतून घेणार आहे. हे पहा, आपली मेथी आता छान परतली आहे. परतल्यानंतर मेथीची क्वांटिटी कमी होते. आता ही कढई गॅसवरून उतरवून इथे मी दुसरी कढई घेतली आहे. या कढईमध्ये मी घालत आहे 3 चमचे तेल. या भाजीला तेल थोडेसे जास्तच लागते. तेल गरम झाले की गॅसची फ्लेम लो करून यामध्ये मी घालत आहे मोहरी, जिरे, बारीक कट केलेला लसूण, लाल मिरच्या. लसूण थोडासा लालसर झाला की यामध्ये मी घालत आहे बारीक कट केलेला कांदा. कांद्याला छान परतून घ्यायचं. कांदा छान परतला, लालसर झाला की यामध्ये मी घालत आहे टोमॅटो. टोमॅटोला थोडंसं परतवायचं. टोमॅटोला जास्त परतवून घ्यायची गरज नसते. टोमॅटो सॉफ्ट झाला की यामध्ये मी घालत आहे हळद, लाल तिखट, धने जिरे पूड आणि मीठ. याला मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. हे मसाले छान मिक्स झाले की यामध्ये मी घालत आहे आपण तयार केलेले शेंगदाणा, तीळ आणि डाळव्याचं वाटण. हे वाटण मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी चिकटतं. त्यामुळे यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून त्याला विसळून घेतलं आहे आणि हेच पाणी परत आपल्या या भाजीमध्ये घातले आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं. हे मसाले छान मिक्स झाले आहेत. आता यावर मी झाकण ठेवून याला 4 मिनटासाठी असंच लो फ्लेमवर ठेवणार आहे. याला 4 मिनटं झाली आहेत आणि यावरचं मी झाकण काढलं आहे. हे पहा, आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे आणि अशा प्रकारचं तेल सुटलं की यामध्ये मी घालत आहे आपण परतून घेतलेली मेथी. आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. याला मिक्स करून परत एकदा 2 मिनटासाठी झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यामुळे मेथी आणि मसाल्यांचा फ्लेवर एकमेकांमध्ये छान उतरला जातो. याला आता 2 मिनटं झाली आहेत. याचं झाकण मी काढलं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपली गरमागरम लसूण मेथी तयार आहे. ही भाजी खूपच स्वादिष्ट, हेल्दी आणि चवीला जबरदस्त आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वाद बाय वैशालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.